लाईव्ह केले रिझनमधला आहे त्यात परत आज या ठिकाणी रणजित बबनराव शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली. त्या सभेच्या निमित्तानं प्रथम मी स्वागत करतो. कारण अनाउन्समेंट करायला बऱ्याच जणांना वाटते की आपण मोठं पुढे करायला नको, त्याच्यामुळे फोन करायला नाही, जेवण मी करतोय. पहिली गोष्ट, आपल्या इथं मला वाटते इथं दादांची त्यांच्या निवडणुकीकरता पहिली सभा इथं झाली. त्यानंतर आता ही पहिली सभा आपले रणजित बबनराव शिंदे वंश पटेल यांच्या प्रचाराची सभा आहे. या सभेच्या निमित्तानं मी सर्व उपस्थितांचं आणि आलेल्या दादांबरोबर आलेल्या सहकार्यांचं स्वागत करतो. आणि प्रथम या ठिकाणी प्रस्तावित किंवा त्यानुसार भाषण विकास महादेव खरात हे करतील, तर त्यांनी सुरुवात करावी. तसं नाही का? हॅलो, नमस्कार. 245 माडा विधानसभा प्रचारार्थ घेतलेली सभा आणि मी विकास महादेव खरात, महाराष्ट्र राज्य चर्मकार महामंडळातर्फे आणि होनमारे साहेबांच्या विनंतीला मान देऊन मी आमदार बबनदादा शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत आहे. तर इथं जमलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो, मी सांगेन इच्छितो तुम्हाला की आपलं चिन्ह सफरचंद आहे, 10 नंबरला बटन आहे आणि रणजित बबनराव शिंदे हे 10 नंबरला चिन्ह आहे. तर आपण सर्वांनी 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. ह्या 14 गावातून आणि 42 गाव भरपूर मतदान करून लीड द्यायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोहिदास. हॅलो, यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे पद माहित नाही तरी पण तालुका अध्यक्ष संदीप गाडगे हे आपले विचार व्यक्त करतील. चेअरमनकडून थोडी मिस्टेक झालेली आहे. वंचित मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय माडा विभागाचा. परवा दिवशीच मी माळूमध्ये वंचितच्या वतीनं रणजितभाई यांना पाठिंबा दिलेला आहे. मित्रांनो, अनेक जणांनी प्रश्न विचारला की वंचितचं काम करत असताना अपक्ष उमेदवाराला कसा काय पाठिंबा दिला वंचितचा उमेदवार असताना सुद्धा. मित्रांनो, अतिशय प्रामाणिक आणि अतिशय निर्मळ मनाचा नेता, सर्वांचा आदर्शस्तंभ आदरणीय बबनदादा शिंदे यांचा संपर्क ज्यावेळेस आमचा संपर्क यांच्याबरोबर आला त्यावेळेस आम्हाला या माणसाचं व्यक्तिमत्व समजलं. कुठल्याही पद्धतीचं मनात पाप नसताना हा माणूस अतिशय प्रामाणिकपणे गोरगरिबांची सेवा करत आहे. मला वाटत नव्हती की बोरगावमध्ये एवढी लोक जमतात, कारण बोरगाव गावामध्ये
अतिशय दबावाचं दादा राजकारण या ठिकाणी चालतंय आणि अतिशय आनंद वाटतो की बोरगाव मधला मतदारसंघ सगळ्या गोष्टीला न जुमानता या ठिकाणी आलेला प्रथमतः या बोरगावच्या सर्व ग्रामस्थांचं मी वंचितच्या वतीनं बबनदादाच्या वतीनं या ठिकाणी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, डोक्यातून शंका काढा की आपला पुढचा उमेदवार तुतारे आहे आणि तो निवडून येईल. ती मात्र शंका करायची नाही. या ठिकाणी रणजित भैया यांचा विजय झालेला मित्रांनो. कारण एका मुलाच्या मागं स्वतःचा बाप ज्यावेळेस खंबीरपणे उभा राहतो त्यावेळेस त्या मुलाचा विजय हा निश्चित आहे. त्याला देव सुद्धा टाळू शकत नाही मित्रांनो. आणि जी लोक जिल्हाभर फिरतात की मी जिल्ह्याचा नेता आहे त्या लोकांना मला या ठिकाणी विनंती करायची. मी कोणावर नाव घेणार नाही, टीका टिप्पणी करणार नाही. परंतु अकलूजमधून गांधी चौकापासून ते आंबेडकर चौकापर्यंत किंवा कर्मवीर चौकापर्यंत येत असताना मित्रांनो गुडघ्यातले खड्डे आहेत त्या रस्त्यावर. आणि ही लोक जिल्हाभर सांगतात की आम्ही अकलूजचा विकास केला, अकलूजचा विकास केला, अकलूजचा विकास केला. किती पैसे घेतलं तो तरी तिकीट देताना याची सुद्धा आम्हाला कल्पना आहे. मित्रांनो, तिकीट देऊन पैसे देऊन तिकीट विकताय तुम्ही आणि कसा माणूस तुम्ही निवडून आणणार आहे. इथं स्वाभिमानी जनता सगळे 1 रुपयाच्या आशा न करता, चहाच्या आशा न करता ही सर्व कार्यकर्ते आज बबनदादाच्या पाठीमागे या ठिकाणी उभा आहेत. दुसरी एक या ठिकाणी मी आवर्जून गोष्ट सांगतोय. जो आमचा मातंग समाज आहे, जो आमचा इथं बौद्ध समाज आहे मित्रांनो, माळशिरसमध्ये ज्यावेळेस माळशिरस मतदारसंघ हा राखीव झाला त्यावेळेस आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्वप्न पडू लागले की या तालुक्याचा आमदार आमचा मातंग समाजाचा होईल, या तालुक्याचा आमचा आमदार बौद्ध समाजाचा होईल, या तालुक्याचा आमचा आमदार बलार समाजाचा होईल. मित्रांनो, असं न होता ज्या माणसानं जात चुरली त्याला यांनी आज या ठिकाणी तिकीट दिले. आज मी आवर्जून या ठिकाणी सांगा आलोय, मला मातंग समाजाला विनंती करायची, या ठिकाणी माझ्या बौद्ध समाजाला या ठिकाणी विनंती करायची. माळशिरसमध्ये आपलं मतदान नाही पण माढ्यामध्ये आपलं मतदान आहे आणि माळशिरसचा वाटपा काढण्यासाठी आपण या ठिकाणी बबनदादाला भरघोस मतदान निवडून आणायचं. मित्रांनो, एवढं या ठिकाणी बोलतोय, जय भीम, जय भारत, जय अन्नभाऊ, जय लवजी, जय शिवाजी. श्री क्षत्रिय कुलवंता गो ब्राह्मण प्रतिपालक राजाधिराज योगिराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे, अथांग सागर एकत्र करून शाही बनवली जरी, मेरू हिमालय करून लेखनी कुशाल धरद्या तरी, कोटी युगती कालिदास हे लिहिण्या बसले जरी, कवी रमेशा बोलणे भूमायन कधी न होईल तरी, जगातील सर्वश्रेष्ठ संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही बबनदादा शिंदे यांचा दरारा दरारा दरारा. बोरगाव पूर्ण नगरीमध्ये चेअरमन कृष्णकांत खटके यांनी अतिशय सुंदराने सुसज्ज असं या ठिकाणी नियोजन मिटिंगचं केलेलं आहे. मित्रांनो, एकच वादा, अरे एकच वादा, अरे एकच वादा. आले किती गेले किती उडून गेला भरारा, अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या बबन दादांचा दरारा दरारा दरारा. या ठिकाणी माळखांबीचे युवा नेते विभीषण साठे आपले मनोगत व्यक्त करतील. त्यांना विनंती आहे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. 245 माढा विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार आणि लोकप्रिय उमेदवार आदरणीय रणजितभाई शिंदे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी भव्य अशा सभेत संबोधित करत असताना मला एवढं सांगायचंय की आमदार कसा असावा. तर ज्यावेळेस मला मतदारही नव्हतं, मी फक्त नंबरिया करायचं काम करत होतो, त्यावेळेस माळखंडी गावामध्ये तालुक्यात पहिला सरपंच हा भाजप पक्षाचा होता
यावेळेसही दादांनी कधीही पक्षपात न करता माळखांडी गावामध्ये जे पाण्याची टाकी आहे, सभामंडप आहे, रस्ता आहे, त्यासाठी भरघोस असा निधी दिला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की एवढीच संधी आहे केलेल्या कामातून उतराई करण्याची. या ठिकाणी माळखांडी गावामध्ये सोसायटीचे चेअरमन युवा नेते मनोजदादा शेळके पाटील असतील, भाऊसाहेब भांगे असतील, सहदेव पडक असतील यांच्या मार्गदर्शकाने काम करत असताना माळखांडी गावामध्ये कमीत कमी 85% मतदान आम्ही या ठिकाणी बह्यांना करतो आणि समस्त मातंग समाजाच्या वतीने बह्यांना जाहीर असा पाठिंबा जाहीर करतो. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद, जय भीम, जय लवजी. ही कळकळीची विनंती आहे, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर कार्यकर्त्यांनी भाषण ज्याचं नाव घेईल त्यांनी उरकावं, कारण दादांना पुढे कार्यक्रम आहे. तर या ठिकाणी बोरगावचे युवा नेते सागर साठे आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांना विनंती आहे त्यांना आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः आपल्या बोरगाव नगरीमधील सर्व नागरिक मंडळी, आदरणीय नेते मंडळी, माळुंगावचे नेते मंडळी, त्यांना मी अगोदर क्षमा मागतो, कारण खाली बसण्याची वेळ येत आहे आज त्यांच्यावरती. थोडंसं मॅनेजमेंट चुकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. जांभूडगावचे सरपंच शेळके पाटील आणि अनेक कार्यकर्ते, नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना या ठिकाणी उन्हाचे पण चटके सहन करावे लागत आहेत आणि आपल्या नेत्यासाठी कोण करणार नाही हो हे चटके सहन. बबन दादा म्हणजे फक्त एक पाणीदार आमदार किंवा असं एक छोटंसं नाव नाही, लक्षात घ्या. दादा म्हणजे त्यांना जवळून पाहिल्यानंतर जी काय प्रतिमा आहे ती लक्षात येण्यासारखी आहे. मित्रांनो, मी ती प्रतिमा जवळून पाहिलेली आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी सर्वसाधारण माझे वय 25 वर्ष होते. यापैकी किती लोकांनी आपल्या ठिकाणी मंत्रालय पाहिलेलं आहे? किती लोकांनी पाहिलेलं आहे मंत्रालय? मंत्रालयामध्ये वयाच्या 25व्या वर्षी असं माझ्या हाताला धरून दादण नेलेलं आहे. असं हाताला धरून चला यावं लागेल तुम्हाला साठी, यावं लागेल मंत्रालयात. दादा इथून तुमच्याकडून काम होत असेल तर माझी काय गरज आहे दादा? नाही, तिथं तुम्हाला यावं लागेल, फाईल घेऊन यावं लागतील आणि फाईल तिथं तुम्हाला प्रोसेस करावं लागतील. हा काळ आहे मित्रांनो कोविडच्या अगोदरचा. 2019च्या प्रचंड अशा लीडने आलेले दादा आपले बोरगावमध्ये किती लीड होतं कोण सांगेल? 921 मताचं असं लीड या बोरगाव गावामध्ये आपण दादाला दिलं होतं. आणि आज सगळे नागरिक मंडळी आपले त्यांनी कोणत्याही भूलथापाला, कोणत्याही दबावाला बळी न पडता त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. दादा मी ग्वाही देतो तुम्हाला, हीच मंडळी पुन्हा एकदा 921 पेक्षा एक तरी मत तुम्हाला लीडने जास्त देतील आणि हीच मंडळी तुम्हाला बहुमताने निवडून आणतील, बायांना निवडून आणतील, ही ग्वाही देतो दादा तुम्हाला. मित्रांनो, 2019 मध्ये निवडून आल्यानंतर दादांजवळ दादा अतिशय खुश होते. प्रचंड अशी मोठी लिस्ट आम्ही घेऊन भाऊभाऊ आम्ही गेलो होतो. जवळजवळ 20-25 मुलांची जॉबसाठी लिस्ट असेल, वेगवेगळ्या गावातील योजना असतील, लोकांच्या हितासाठी काय करावे लागेल हेच विचार फक्त डोक्यामध्ये असतात. सुरुवातीला पहिली मागणी दादांना माझी होती की माझ्या गावामधील काही युवक बेरोजगार आहेत, त्यांना दादा मला पहिल्यांदा रोजगार द्यायचा आहे, पहिल्यांदा रोजगार द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर काही युवक माझे शिक्षण घेत आहेत, त्यांना अभ्यासाची सोय नाही दादा, आणि त्या ठिकाणी त्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेची मागणी केली. दादांनी 5 मिनिटांमध्ये लेटर पॅड काढलं, जिल्हाधिकाऱ्यांना लेटर लिहिलं, साठी ही प्रोसेस करून घ्या, तुमच्या अभ्यासिकेची मागणी पूर्ण होऊन जाईल.
प्रश्नाला कुठे करायचे, अभ्यासिका कुठे करायची. मातंग समाज, आपला बौद्ध समाज, दोन्ही अविकसित समाज आपले. त्या लोकेशन मधील लोकांचे, मुलांचे हाल होत होते अभ्यासाचे. दादा म्हटलं त्या ठिकाणी मध्यस्थी एक जागा आहे आणि त्या ठिकाणी दादा बांधावं लागेल. दादांनी सर्व प्रोसेस केली मित्रांनो, आणि नेमका कोविडचा विषय चालू झाला. दादांचा फोन आला मला. दादा म्हटले की ही प्रोसेस आपल्या इथंच थांबवावी लागणार आहे आणि कोविडसाठी तिकडं पूर्ण जो निधी आहे तो डायव्हर्ट केला जाईल. मित्रांनो, कोविडमध्ये दादांनी जी मदत केलेली आहे ती सर्वांपर्यंत न पोहोचली नसेल, कदाचित काही लोकांपर्यंत पोहोचली असेल, पण आपल्या श्रीपूर माळुंगमध्ये जो दवाखाना आहे त्याला सर्वात जास्तीत जास्त निधी आणि जास्तीत जास्त सहकार्य करायचं काम आपल्या दादांनी केलेलं आहे. दिसत नाही पण भरपूर काय काय केलेलं आहे. कोणाचा दवाखान्याचा विषय असेल, कोणाचा रक्ताचा विषय असेल, प्रत्येक प्रश्न आहे दादांनी त्यांच्या कारखान्याच्या आणि त्यांच्या वैयक्तिक ताकदीच्या जोरावरती सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दादांपर्यंत पोहोचलेला व्यक्ती कधीही रिटर्न येत नाही. ओके, मोकळ्या हाताने व्यवस्थित काहीतरी घेऊन येणार म्हणजे येणार, मोकळ्या हाताने येणार नाही. तर अजून भरपूर काय काय सांगण्यासारखं आहे मित्रांनो. मंत्रालयातून फोन आला एके दिवशी, असंच मला नाही, भावाच्या मोबाईलवरती फोन आला. मराठी साहेब होते, मराठी साहेबांचा फोन आला. मला वाटते कोविड नंतर एक वर्षाचा कालावधी 2023 मध्ये असेल. ओके, 23 मध्ये फोन आला की साठी तुम्हाला समाज मंदिर एक सँक्शन करून घेतोय आम्ही. मला वाटतं अधिवेशनाचा काळ होता. तोपर्यंत माझ्या गावातील काही महत्वाच्या व्यक्तींसोबत मिटिंग झाली होती. असंच बोलणं झालं होतं की आपल्या गावाच्या विकासासाठी काय करायचं. दादा, काही महत्वाचे मुद्दे पण मला मांडायचे आहेत. काही लोकांनी माझ्यापर्यंत मेसेज दिले, ते मांडायचे पण आहेत. तर दादांना आम्ही एक कळकळीची विनंती केली. दादांना आम्ही कळकळीची विनंती केली की दादा, ऑलरेडी सभा मंडप गावामध्ये भेटलेला आहे, जे की मी एका व्यक्ती गावातील पुढारी असतील त्याच्यासोबत बोललेलं आहे. त्याच्यासोबत बोलल्यानंतर त्या ठिकाणी असं झालं की ऑलरेडी आहे, तर आपल्याला अभ्यासिकेची गरज आहे. आपण अभ्यासिका ऑलरेडी दिली होती. त्याच्यानंतर थोडंसं प्रोसेस झालं. आणि दादा, एक महत्वाचा प्रश्न मला मांडायचा आहे की वेळ होतोय. महत्वाचा प्रश्न असा आहे दादा की पाण्याचा प्रॉब्लेम आहे. गावातील लोकांनी उन्हाळ्यामध्ये विकत घेऊन पाणी पिलेलं आहे. बघा, 10,000 रुपये स्वतःच्या खिशातून खर्च झालेत फक्त पिण्याच्या पाण्यासाठी. तर माझ्या माध्यमातून सर्व लोकांची कटकट तुमच्यापर्यंत व्यक्त करतोय दादा की येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न सोडावा हीच विनंती आहे. ओके, आणि बरंच काय काय बोलण्यासारखं आहे, पण तू वेळेच्या अभावी मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद. आणि लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहे, मतदान. रणजितबाई यांना, रणजित बबनराव शिंदे यांना सफरचंद या निशाणी पुढील बटन दाबून बहुमताने विजयी करायचा आहे ही विनंती करतो सगळ्यांना. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. एकच क्षण घराघरात पोचला पाहिजे, माता भगिनीपर्यंत, लहान मोठ्यापर्यंत आवाज पोचलो. एकच क्षण, अरे एकच क्षण. यानंतर प्रकाशसाठी आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांना विनंती आहे त्यांना आपलं मनोगत व्यक्त करावं. 245 माढा विधानसभाचे अपक्ष उमेदवार आदरणीय रणजित बबनराव शिंदे यांच्या प्रचारार्थ माढ्याचे पाणीदार आमदार बबनराव विठ्ठलराव शिंदे साहेब, तसेच माळुंग नगर पंचायतचे गट नेते राहुलप्पा, मोलाच्याच्या नगराध्यक्ष अशोक चव्हाण साहेब आणि बरीचशी मंडळी, राहुल कटके आहेत. सर्वांची नावं घेता येणार नाहीत. दादा लक्ष द्या. 23 तारखेला
दुपारी 12 वाजता आदरणीय फडणवीस साहेब, शरद पवार साहेब या सगळ्यांचे फोन तुम्हाला 12 वाजता येणार आहेत, कारण बाह्यात लीडला चालणार आहेत. एका छंद सफरचंद. तुम्हाला सांगतो मित्रांनो, दादांचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की काही मंडळी आता नवीन राजकारणात आहेत, त्यांच्यावर राजकारणात टीका करण्यासारखं काय नाही, त्यांच्या व्यक्तिगत जीवनात ही टीका करायला आपल्याला काय नाही. फक्त मुद्दा एवढाच आहे की त्यांना तुतारी भेटली. तुतारी आदरणीय दादांना आम्ही सर्वजणांनी मागणी केली होती की दादा आपल्याला तुतारीचं तिकीट भेटलं तर प्रयत्न करूया. दादांनी त्यावेळेस म्हणले प्रयत्न करू, दिलं तर ठीकच आहे. पण दादांनी एकच सांगितलं, तुतारी नाही भेटली तर अपक्ष. दादा ही तुमचा पक्ष आहे, समोर बसलेला सगळा ही पक्ष आहे, याच्या मागं मतदार आहेत. काही मंडळी नुसत्या गाड्या घेऊन फिरते, गाड्या त्यांच्याकडे आहेत आणि पॅसेंजर आपल्याकडे आहेत. रावांनाचा शब्द आहे. रावांना कुठे आहेत? बरोबर आहे का नाही रावांना? आणि बोरगावमधील सर्व मी सुज्ञ मतदारांना एक विनंती करू इच्छितो की आपल्या गावात 14 गावामध्ये सर्वाधिक लीड देण्याचं काम बोरगावने केलं होतं गेल्या वेळेस. आणि काही आता आमच्या नेते मंडळी चुरस लागली की सर्वाधिक लीड कोण देत आहे दादा तुम्हाला. पण याही वर्षी बोरगावचं एक तरी मत या 14 गावापेक्षा जास्त लीड राहणार आहे, एवढं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि थांबतो दादा, मला बोलण्यासारखं भरपूर आहे, पण पुढे बरीच मंडळी आहेत. धन्यवाद. रणजित बबनराव शिंदे यांचं चिन्ह सफरचंद आहे, 10 नंबरला आहे. वाड्या वस्त्या घराघरात प्रत्येक ठिकाणी पोचून आपल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी दादा प्रचार केलेला आहे आणि इथून पुढे करणार आहेत. तरी रणजित बबनराव शिंदे यांना 10 नंबरचं चिन्ह आहे. प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. पुढच्या काळामध्ये आपल्याला दादाकडून भरपूर कामं करून घ्यायची आहेत. धन्यवाद. यानंतर बोरगावच्या युवा नेते राहुल खटके पाटील यांना विनंती आहे, त्यांनी आपलं राहुल पुढे शेतकरी संघटनेचे युवा नेते राहुल पुढे यांना विनंती आहे, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माढा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बबनदादा आणि उपस्थित बोरगाव गावातील तमाम मतदार बंधूंनो, भावांनो, माढा इतका गाजला, लोकसभेला गाजला, विधानसभेला देखील गाजला. आणि होत असताना अख्ख्या जिल्ह्यात एक नवीनच चर्चा झाली की जिल्ह्यात आमदार कोण होणार याचा निर्णय शिवरत्न बंगल्यावरती होणार. शिवरत्न बंगला काय, देवाची पंढरी आहे काय? अहो ती तर चोराची आळंदी आहे. भावांनो, विकास करायचा म्हणते ती आम्हाला, विकास. मोहिते पाटील म्हणते गेली 40 वर्ष तुमच्याच घरात सत्ता होती. खासदार तुमचा, आमदार तुमचा, जिल्हा परिषद, बँका सगळं तुमच्याच घरात. आता एवढं सगळं तुमच्या घरात असताना काय राहिलंय काय विकास करायचं? म्हणजे राहिलेलं काय सगळं शिवरत्न बंगल्यावर घेऊन जायचं आहे काय? अहो, बबनदादांनी इथं मंदिराला निधी दिला, त्याच्यावर नाव काय दिलं माहितीये का? विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने, आमदार बबनदादा शिंदे यांच्या आमदार फंडातून. का हो, बबनदादा व्यक्तीचं नाव चालत नव्हतं का? असं कशासाठी? म्हणून भावांनो, ही मोहिते पाटलांची गुलामगिरी, ही यांची लाचारी, याच्या बेड्या आपण तोडल्या पाहिजे त्या. आणि बबनदादांचे पुत्र रणजित बबनराव शिंदे यांना आपण भरघोस मतानं या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. मागच्या वेळेला बोरगावमधून 1000च्या आसपास लीड दिलं. यावेळेला देखील ही लढाई माढा विधानसभेची वाडा विरुद्ध गावगाडा अशी ही लढाई झालेली आहे. नेते मंडळी सगळे एका बाजूला झाली ती,
आणि जनता मात्र आज देखील बघा की बोरगावची लोक अशी उभा राहिलेली बाजून. कशासाठी हो? आयती आपलीच आहे ती हो. परंतु या ठिकाणी ही मोहिते पाटलांची दडपशाही किती दिवस आपण सहन करणार आहोत? देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु 75 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या म्हैसाळ तालुक्याची जनता गुलामगिरीमध्ये ठेवण्याचं काम या मोहिते पाटलांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून यांच्या गुलामगिरीच्या बेड्या उद्याच्या 23 तारखेला आपण तोडल्याशिवाय राहणार नाही. आणि रणजित बबनराव शिंदे यांना सफरचंद चिन्ह आहे, याच्यावरती आपण मतदान करा आणि या ठिकाणी आपण क्रांती घडवूया. एवढंच बोलतो आणि तर थांबतो. धन्यवाद. धन्यवाद राहुल भिडवे. यानंतर त्रिपुरनगरीचे मार्गदर्शक मौला चचा यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पहिल्यांदा नागबाबाला वंदन करून मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. राजकारणाची नाडी तपासणारे आणि नाडेवर विलास करणारे बबनराव शिंदे आमदार तर आहेत ते, पण आता राजकारणाची नाडी दादांना तपासायला खूप वेळा जमलो. 95 त्याच्यानंतर 2019 पर्यंत. आता काय बघते बरेचसे बोलत होते उमेदवार विरोधाचा कोण आहे हे कुणाला माहित तर आहे का? हे दुसऱ्याच चाललंय. उमेदवाराचं नावच नाही. उमेदवार इलेक्शन लढवतोय का वरची मंडळी इलेक्शन लढवते? त्या उमेदवाराचं काही बोलणं चाललंच नाही कुठं. मित्रांनो, पंढरपूर, माडा आणि माळशिरस ह्या गावातल्या शिवाजीराव किती राहिले दोन लोक तिकडे आता हे सगळे साखरदार कारखान्यातले त्या माणसाच्या मागं व थोडं म्हणलं तर किती मतं पडतील आणि सांगतात काय त्या 42 मध्ये आम्ही, त्या 68 मध्ये आम्ही, या 14 आम्ही नसतंय. मित्रांनो, तसं आधी आपल्या घरातलं सगळं नीटनेटकं करावं आणि मग माडा तालुक्याचं गणित मांडावं. गणित राहिलं दुसरीकडे. हिथं येताना ह्याच्यापूर्वी दादांना मी हात जात होता, पण त्या दादाला जातात मग दादा कसे तरी बाहेर बोलले आणि मॅट बनवून आज आपण सगळ्याच्या पुढे दादा आहे. तसं ह्या तालुक्यात, माडा तालुक्यात आता 14 गावं आमची आहेत. आम्ही सगळ्या 14 गावाचे जे प्रमुख कार्यकर्त्यांना मी विनंती करतोय, सरपंच असतील, उपसरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, सोसायटीचे सदस्य असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतात. मित्रांनो, दादानं जे निर्णय घेतलाय ते दादाचा एकल्याचा निर्णय, आपण सगळ्याचा निर्णय आहे. ह्या निर्णयाला येत्या 20 तारखेला आपण हा निर्णय दादाचा कसा महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचवायचा हे तर सगळ्यांना गणित बांधा. निधीबद्दल सगळेच बोलते, दादा विकासाच्या बाबतीत आता मग तुम्हाला बोलायचंच नाही. तुम्ही देताना इतकं दिलंय की आता त्याची उतराय करायची वेळ आमची आहे. त्या उतरायत आम्ही या 14 गावातली मंडळी जर कमी पडलो तर दादा आमचा काम धरा. तुम्ही जेवढं दिलंय तेवढं अधिकचं अजून आम्ही देईल, पण आमच्याकडे द्यायचं आहे फक्त मत. बटन दाबायचं तुम्हाला द्यायचं. तुमच्याकडे देणं आहे ती इतकं आहे की कोट्याच्या रूपात आहे. आज तुम्ही मागच्या 2.5 वर्षापूर्वी काय निर्णय घेतला दादा? काय तुम्हाला निर्णय घ्यायला आमच्यासाठी निर्णय घेतलाय तो. आणि काय मंडळी म्हणली की ते आमचा निर्णय घेतला. दादा नेहमी विकासाचं राजकारण करतात, पुढीचं राजकारण करत नाहीत. आज पवार साहेबांच्या बरोबर आम्ही म्हणतो की आहे 23 तारखेपर्यंत तुमच्या बरोबर साहेब आम्ही नसणार आहे. 23 तारखेला असेल आम्ही वैयक्तिक, दादा कुठं असतील आम्हाला नाही माहिती, पण दादाचा निर्णय योग्य आहे. आज करमाळा तालुक्यात अपक्ष उमेदवार उभा करतात, माढा तालुक्यात अपक्ष उमेदवार करतात. ही नाडी तपासायचा राजकारणातला खरा डॉक्टर बबनदादा शिंदे. कारखानदारी ह्या बाकीच्या गोष्टी हे सगळं सोडा, सगळं उभा केलं, सगळं पाणी नेलं की दादांना काय करायचं होतं नाही. आता दादांना वेळ आली की महाराष्ट्राच्या विधानसभेत बबनराव शिंदे कोण आहे
ज्यांना माहित नाही त्याला ते आता माहिती होणार आहे. हे अशा ह्याच्यात 1760 पक्ष झाले आणि त्या 1760 पक्षात दादांनी एकदाच कुठेतरी बोलून दाखवलं, जर माझ्या रणजित भाईला नाही कुणी तिकीट दिलं तर मी त्याला अपक्ष उभा करणार. असा धाडसी बाप बऱ्याच जणांचे बाप आहेत किंवा आलो. कोण म्हणते माझा बाप नाही पण मला असं करताय काय? तुझ्या बापाला आम्ही काय केलं? देवाला तर तू बघ तिकडं. तर कुठल्या माणसाच्या भोलथापाला मारू नका. ते टीका करण्या इतका मोठा माणूस नाही तो. कारखानदारी झाले आता दादा लय खतखत आहे हो. 3500 रुपये दर देतो म्हणलं एक पट्या. करू आपण बाकीचे कारखाने बनवून गाव एकल्यालाच बाजाराला शेतकऱ्याचं तर बरं होईल. अरे काय गणित मांडताय, काय करताय? सगळेच कारखानदारी आहेत ना राजकारणात. आणि ही एकलाच पट्यामधून मी 3500 दर देतो. ज्यानं 3500 दर केला त्यानं हात वर करत त्याचा सत्कार करावा. अरे हे बोलणं सोपं असतंय. कारखाना कोणाच्या आवाची गाडी बोवाची बसलं पहिलं बसलाय सुट्यानं हाणतोय सुट्यानं चालला इकडे. अरे काय चाललंय? असं नाही चालत लगा मित्रा. पवार साहेबांना आम्हाला ओळखलं नाही. पवार साहेबांवर बोलले इतकं नाही. 2000 मागच्या 2 वर्षापूर्वी ह्याच्यातली बरीचशीच मंडळी साक्षरतेला जाऊन शक्य सुद्धा घेत असतील. आपण पवार साहेबांचा वाढदिवस केला का शिरपूरला? 84वा वाढदिवस होता. 84वी वाढदिवस साहेबांचा घालत असताना साहेबांच्या विचाराची माणसं पोटावर मोपण्याची. 84 किलो लाडू संपवायला आम्हाला सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजल्या. त्याच्या पुन्हा जायला त्याच्या मागे जात होती. इतकी दबावात खाली होती. आणि आज काय बदल झाला ही गोष्ट आम्ही पवार साहेबांना समोर सांगितली. आमची काय मंडळी होती. पवार साहेब ओळखा तुम्ही बबन दादाला धुलून तुम्हाला आता थोडंसं मागायत पडणार आहे. लय नाही थोडंसं नाही. 2-4 तालुके जे आहेत ना नादच करायचं नाही. कुठं कुठं काटावर होईल पण बाकीच्याकडे सगळा तुकडा साफ होईल. मी अधिकच काही बोलत नाही. रणजित बबनराव शिंदे यांचे निशाण आहे सफरचंद. सफरचंदाच्या चिन्हावर आपण येत्या 10 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 20 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 10च आठवते सारखं. संदीप कुठे गेलं 10 नंबर म्हणलं की 30 आठवते मला. तर येत्या 20 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 मित्रांनो सगळ्या बाजूला ठेवा. अजिबात हे तर आणूच नका. जेवढं काय सापडतंय ना तेवढं भरभरून घ्या आणि बबनदादाच्या मुलांच्या पत्रात टाका. एवढीच हात जोडून विनंती करतो. धन्यवाद मौलाच्या. यानंतर शेतकरी संघटनेचे नेते नितीन बागल यांना विनंती आहे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं बोरगाव गावामध्ये उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार आदरणीय बबनदादा शिंदे, जिल्हा परिषदचे माजी सभापती, समाज कल्याणचे सभापती शिवाजीनाना कांबळे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आमचे सहकारी राहुलजी भिडे, मारुतीराव जाधव उपस्थित, या भागातील या 14 गावातील सर्व नेते मंडळी उपस्थित शेतकरी भावांनो, उद्याच्या 20 तारखेला मतदान करत असताना आपल्या 5 वर्षाचा आमदार कोण असावा या विचाराची ही निवडणूक. या निवडणुकीमध्ये आदरणीय रणजित बबनराव शिंदे आपल्या समोर उभा आहेत. त्यांचं चिन्ह आहे सफरचंद. सफरचंदाच्या पुढचं बटन दाबून 5 वर्ष तुमची सेवा करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे. भावांनो, गेले 15 वर्ष मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि ही 14 गावं, आमची 42 गावं आणि माढा तालुक्यातील 76 गावं असा हा माढा विधानसभा मतदारसंघ झाला. आणि 15 वर्षापासून आदरणीय दादांनी या भागामध्ये जे विकास काम केलं आणि त्यामुळेच
सर्व गटातटाची लोक आज दादांबरोबर काम करतायत. आमच्या भागातला एक उमेदवार इथं उभा राहिलेला आहे रणजित भाईंच्या विरोधात. या उमेदवाराचं तुम्हाला थोडी माहिती असावी म्हणून मी या उमेदवारावर बोलतो. त्याला कोणी उभा केलं त्याच्यावर न बोलता या उमेदवाराची आपल्याला काहीतरी माहिती असावी की आपल्या विरोधातला उमेदवार कोण आहे आणि त्याला मतदान करणार का रणजित भाया, जे आदरणीय दादांनी या तालुक्यामध्ये गेले 30 वर्ष माढा विधानसभेमध्ये काम करत असताना गट पक्ष पार्ट्या बाजूला सारून सर्वसामान्य शेतकरी माझ्यापाशी आला त्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेणारा आमदार म्हणून आदरणीय दादांनी या विधानसभेमध्ये आपले सर्वांचे प्रश्न मांडले. मग तुमच्या 14 गावाचा प्रश्न असेल, आमच्या 42 गावाचा प्रश्न असेल. मी 42 गावामधून येतो, माझं गाव पेहे. आम्ही आदरणीय दादांच्या मागं गेले 10 वर्ष झालं काम करतोय. मागच्या 5 वर्षांमध्ये दादांबरोबर नव्हतो. तरी सुद्धा दादांनी आमच्या भागामध्ये विकास काम काय काय असतं ते दाखवण्याचं काम केलं. पण अलीकड हा गडी वाळू चोर आता तुमच्या समोर पुढे मत मागा येतोय. ज्या माणसानं राजकारणातलं समाजकारणातलं कोणतंही काम केलं नाही. आदरणीय दादांनी 15 वर्ष 30 वर्ष माढा तालुक्याचं काम केलं. मी त्या जाहीर उमेदवाराला सांगतो, अरे बाबा तुझा राजकारणातलं दादांच्या राजकारणातलं जीवन आणि तुझ्या वयाची बराबरी होऊ शकते. कारण आदरणीय दादांनी जे काम केले, सीनामाडा उपसा सिंचन योजना असेल, सीनामाडा बोगदा असेल, अशा योजना करून या भागातला कायापालट करण्याचं काम केलं. परंतु हा उमेदवार जरा चलाक आहे. वाळू चोरी केलेला गडी आहे. या गाड्याला नुसतं फसवायचं जमतंय. प्रत्येक भागामध्ये आलं की वेगवेगळं बोलायचं. आमच्या भागात आलं की म्हणायचं माढ्या तालुक्यात लय बिघडलंय, तुमच्या भागात आलं की म्हणायचं 42 तालुक्यात 42 गावात लय बिघडलंय, आणि आमच्याकडे आलं की म्हणायचं माढा तालुका एक साईड चालणार आहे. अरे एवढी जनता जर दादांच्या बरोबर असेल तर उद्याची 20 तारखेचा निकाल 23 तारखेला निकाल काय ही जनतेला कळलेला आहे. 42 गावातून मी सांगतो हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन कसा झाला. तुम्हाला वाटत असेल या भागाच्या लोकांना विठ्ठलला चेअरमन कसा केला. या गड्यानं या तालुक्यामध्ये कैलासवासी सुधाकर पंत मालक परिचारक, कैलासवासी औदुबर अण्णा असतील, कैलासवासी भारत नाना भालके असतील, या सगळ्या माणसांनी जे काम केलं होतं ते काम उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. या गाड्यानं विठ्ठल परिवारामध्ये भांडण लावण्याचं काम केलं. विठ्ठल कारखान्याला 3 पॅनल झाले भावानो, म्हणून हा कारखान्याचा चेअरमन आहे. एक पार्टी कैलासवासी औदुबर अण्णांचे नातू युवराजदादा पाटील, गणेशदादा पाटील, दुसरी पार्टी आमदार भारत नाना भालकेचे चिरंजीव भगीरथ भालके, कल्याणराव काळे यांची झाली आणि ह्या गाड्याचं साधलं. या गाड्याच्या पार्टीला मतं पडली 8,000 आणि विरोधात मतदान पडलं 16,500. असा हा गडी चेअरमन म्हणून तुमच्या समोर येतोय. या गाड्यानं विठ्ठलच्या तुमच्या भागातल्या लोकांनी तुम्ही ऊस घालवू शकत नाही. ज्या लोकांनी विठ्ठलला ऊस घालवला त्या लोकांना ऊसाच्या दराचं तुम्हाला सांगितलं जातं. गेल्या वर्षी मी 3,000चा दर दिला, पण ह्या गाड्यानं 2825 रुपयाचा दर दिला आणि आदरणीय दादांनी 2900 रुपयाचा दर दिला आणि गडी त्यांचा धक्का दिला. अरे अजून तुझ्यावर दादाचाच 75 रुपयाचा धक्का राहिलेला आहे, 175चा धक्का राहिलेला आहे. आदरणीय दादा धक्का देणाऱ्यापैकी नाही. दादांनी कधीच सांगितलं नाही विजय शुगर सारखा कारखाना, जो कारखाना या मोहिते पाटलांनी तयार केला होता तो कारखाना ते चालवू शकले नाहीत, कारखाना बंद पडला होता. तो कारखाना आदरणीय दादांनी बँकेच्या लिलावात स्वतः खरेदी केला आणि या 42 गावात त्यांनी 14 गावाच्या लोकांचा ऊसाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली आणि ऊसाचा दर या विजय शुगर म्हणजे आताचा विठ्ठलराव शिंदे कारखाना युनिट नंबर 2
या कारखान्यामध्ये कोजेन नाही, डिस्टरी नाही, काही नाही. परंतु विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यानं जो 29 आणि शेवटच्या उसाला 3050चा दर दिला, तीच दर या विजय शुगर म्हणजे आताचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 2 याचाही दर समान देण्याची भूमिका आदरणीय दादांनी घेतलेली आहे. मग ह्या गाड्याला बोलायसारखं काय आहे सांगा बरं. गडी इकडं आला की वेगळं सांगतोय, तिकडं आला की आता त्याचा जर त्याच्याकडे आता चालू ना, आम्हालाही विठ्ठल कारखाने निवडणुकीत वाटलं 6 कारखान्याचा मालक आहे. त्या गाड्याने 6 कारखान्याचा मालक म्हणून मतं घेतली आणि ज्यावेळेस सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक लागली त्यावेळेस कळलं की याच्यातले 3 कारखाने ह्या गाड्याने विकलेले आहे. हा कारखाना चालवणारा माणूस नाही, कारखाना विकणारा माणूस आहे. परंतु आदरणीय दादांनी विजय शुगर कारखाना स्वतः खरेदी करून विठ्ठलराव कारखाना शिंदे कारखाना युनिट नंबर 1 हा कारखाना खरेदी करून सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली. उसाला या जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा दर कोणी दिला असेल तर ते आदरणीय बबनदादा शिंदेनी दिला. म्हणून आज सगळ्या संघटनेचे पदाधिकारी आदरणीय दादांच्या बरोबर काम करतायत. चळवळीमध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता दादांबरोबर काम करतोय. 42 गावाची परिस्थिती सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. 42 गावातून कमीत कमी आदरणीय रणजित भाईंना 70% मतदान 100% होणार आहे. त्याचं कारण आहे त्या ठिकाणचा परिचारक गट असेल, कल्याणराव काळेंचा गट असेल, भगीरथदादा भालकेंचा गट असेल, गणेशदादा पाटलांचा गट असेल, ही सगळी मंडळी आदरणीय रणजित भाईंबरोबर काम करायला आज तयार झालेले आणि ह्या गाड्याची आता पायाखालची वाळू घसरलेली आहे. गडी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आता त्याची परिस्थिती जर बघितली गडी पावसाळी बोलायला लागलाय. पण आदरणीय दादांना मी जाहीरपणे सांगतो, उद्याचा निकाल हा आपला आहे आणि कमीत कमी 50,000चं लीड आदरणीय भाईंना 100% मिळणार आहे. एवढीच बोलतो. उद्याच्या 20 तारखेला फक्त सफरचंदा फुललं बटन दाबा आणि 5 वर्ष तुमची सेवा करण्याची संधी आदरणीय रणजित भाईंना द्या, एवढी कळकळीची विनंती करतो. इतर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय मतदार बंधू, आज आपण आमदार बबनदादा शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांच्या प्रचारार्थ आपण इथं जमलेलो आहोत. त्यांची खूण आहे सफरचंद. सफरचंदाला मतं आपण का द्यायचं हे सांगण्यासाठी बऱ्याच जणांनी आधी मार्गदर्शन केलं आहे. तसंच यानंतर सुद्धा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण मंत्री शिवाजीनाना कांबळे आणि दादा हे बोलणार आहेत. कारण दादांनी सांगितलं थोडक्यात बोलायचं. मी एकच मिनिटात संपवतो. या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय बबनदादा व त्यांच्याबरोबर आलेले सहकारी व सर्व 14 गावातील मतदार बंधू भगिनींना विनंती की आपण सर्व लोकांनी सफरचंद अर्जुनासारखं लक्षात ठेवायचं की नाव कोणतं आहे, किती नंबरला आहे, काय आहे, काहीही बघायचं ना. अर्जुनानं जसं निशाणाच्या पक्षाच्या डोळ्यावर लावला होता त्या पद्धतीनं आपण फक्त सफरचंद कुठं मशीनवर आहे बघायचं, त्याच्या पुढलं बटन दाबायचं आणि आपला लाडके उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं. एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. या ठिकाणी बोरगावचे चेअरमन कृष्णकांत खटके पाटील यांच्याद्वारे दादांचा सत्कार होतोय. दादांनी सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. समोर दादा खाली बस. या सत्कारानंतर आपले सर्वांचे लाडके शिवानाना यांना मी विनंती करतो, त्यांनी सत्कार होतात आपले मनोगत व्यक्त करावं. माढा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं
या ठिकाणी बोरगाव येथे महासंघाच्या वतीने उपस्थित असलेले या विभागाचे आणि माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बबनदादा, या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले या गावचे सर्व प्रमुख पदाधिकारी, या भागातील सर्व मतदार बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांची खूण आहे सफरचंद, आणि या सफरचंदाच्या चिन्हासमोर बटन दाबून रणजित बबनराव शिंदे यांना प्रचंड बहुमतानं विजयी करावं ही आग्रहाची आणि नम्र विनंती करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी या परिसरातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतोय. मित्रांनो, ही विधानसभेची निवडणूक नेहमी विकासाच्या मुद्द्यावरती लढवली जाते आणि विकासाचा आणि आमदार बबनदादाचा संबंध जर आपण बघितला, गेल्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये माढा तालुका असेल, माळशिरस तालुक्यातील 14 गावं असतील, पंढरपूर तालुक्यातील 42 गावं असतील, या सर्व गावाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून या भागामध्ये या परिसराचा शाश्वत विकास करण्याची जी भूमिका आदरणीय दादांनी घेतली, आणि म्हणून या परिसरातील तमाम मतदारांनी गेल्या 3ही निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती आदरणीय दादांना अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं, मतदान केलं, आणि त्याची उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने या भागातील सर्वसामान्य जनतेचे, गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, दीनदलितांचे हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी निश्चितपणे दादांनी आपण पार पाडली. आणि म्हणून केंद्र सरकारचे असतील, राज्य सरकारचे असतील, सगळ्या योजना आपल्या भागामध्ये कशा पद्धतीनं राबवता येतील, कृषी खात्याच्या सगळ्या योजना या भागामध्ये कशा पद्धतीनं राबवता येतील आणि जास्तीत जास्त याचा फायदा सर्वसामान्यांना मिळेल, हा विश्वास मनामध्ये ठेवून दादांनी या परिसरामध्ये गेले 15 वर्ष काम केलं. त्याच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय दादांनी ज्या पद्धतीनं माढा तालुक्यामध्ये, या तालुक्यामध्ये विकासाचं काम केलं, तद्वत रणजित बबनराव शिंदे यांनी सुद्धा गेल्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये निमगावच्या सरपंच पदापासून ते पंचायत समितीचे सभापती असतील, जिल्हा परिषदचे सदस्य असतील, जिल्हा दूध संघाचे चेअरमन असतील, अशा वेगवेगळ्या पदावरती काम करून ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी गावगाड्यामध्ये सगळा त्यांनी अभ्यास केला, पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याचा सगळा विचार केला आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्या योजना गोरगरिबांपर्यंत कशा पोहोचतील याचं नियोजन निश्चितपणे रणजित भाईच्या माध्यमातून केलेलं आपण सर्वजण आम्ही पाहतोय. आणि मग नेमकं मतदान कशाला करायचं असतं? मित्रांनो, हे काही कारखान्याची निवडणूक नाहीये. अनेक लोक कारखान्यावरती बोलतात. मी आपल्याला नम्रपणे या ठिकाणी सांगतो, कारखानदारीतच जर कोणाला ऐकायचं असेल तर आदरणीय बबनदादा हे कारखानदाराचा बाप म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत. या तालुक्यामध्ये 50 लाख टन मेट्रिक टनाचं गाळप करणं आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला दर देणं ही भूमिका दादांनी घेतल्यामुळे अनेकांचं या ठिकाणी धावेदान आणलेले आहे. मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो, ज्या पद्धतीनं दादांनी या तालुक्यामध्ये काम केलं त्याच्याही पुढे जाऊन एक तरुण सहकारी जो इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला रणजित बबनराव शिंदे याला चांगला अभ्यास आहे, या भागातील सगळ्या प्रश्नाची जाण आहे, कोणते प्रश्न कुठं मांडायचे याची त्यांना अक्कल आहे. आणि मग अशा तरुण सहकार्याला आपण मतदान करायचं नाही तर मग कुणाला करायचं? या निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्याचा एक नुकताच कारखान्याचा चेअरमन झाला आणि त्याच्या अंगामध्ये आमदारकीची हवा भरली. हे आपल्याला नम्रपणे सांगतो, बरेच दिवस झाले, 3 महिने झाले या भागामध्ये तो भरतोय. फार मोठा फुगा त्यांनी फुगवून ठेवलाय. विकासाच्या नावावरती तो सारखी तक्रार चर्चा करतोय. दादांनी गेल्या 30 वर्षामध्ये काहीच केलं नाही, आता राहिलेलं मीच करणार.
अरे बाबा, काल आम्ही देगावला त्यांच्याच गावामध्ये गेलतो. त्या ठिकाणी जाहीर सभा होती. तिथला एक तरुण ग्रामपंचायतचा सरपंच सन्माननीय संजयजी घाडगे अतिशय कर्तबगार सरपंच आहे. त्या भागामध्ये सगळ्यात जास्त विकासाचं काम जर कुणी केलं असेल तर ते दादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जवळजवळ 100 कोटी रुपयाचं विकासाचं काम देगावच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी दाखवून दिलं. आणि तो सरपंच सलग 5 तास दादाने आणि त्यांनी केलेली विकासाची कामं वाचत होता. त्यांना 2 वेळा त्या ठिकाणी पाणी पिवावं लागलं. इतकं प्रचंड काम त्या देगावमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण पाहतोय. यांनी जो उमेदवार आहे याचा आणि त्या गावाचा विकासाचा कुठला संबंध असेल तर त्यांनी जाहीर करून सांगावं की मी देगावच्या 1 रुपयाचं सुद्धा विकासाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. कारखान्याचा चेअरमन झाला म्हणून पुढारी होत नसतं. गेल्या अनेक वर्ष गावगाड्यामध्ये कष्ट करावं लागतं. गावाचे प्रश्न समजून घ्यावा लागतात आणि तशा कुठल्याही प्रकारचं वातावरण त्यांच्या अंगामध्ये नाही. केवळ खोटं बोलणं, रेटून बोलणं आणि लोकांच्या मनामध्ये काय वेगळ्या पक्षी भूमिका मांडलं. त्यांनी या तालुक्यामध्ये फार मोठा जो विकासाच्या नावाखाली मोठा फुगा फुगवून ठेवलाय. मला खात्री आहे उद्याच्या 20 तारखेला एखाद्या मतदारांनी कात्री जर त्याला मारले तर नुसत्या दुपारी 12 पर्यंत त्याची हवा पूर्णपणे निघून गेलेली असेल. आणि म्हणून उद्याच्या 20 तारखेला निश्चितपणे आपण आपला विजय पक्का आहे. 78 गावामध्ये दादांचं 30 वर्षाचं योगदान आहे. आदरणीय दादांचं 42 गावामध्ये 15 वर्षाचं काम आहे. या भागामध्ये 15 वर्षाचं काम आहे. लोक कामावरती विश्वास ठेवतात. नुसत्या पोकळ आश्वासन, गप्पा मारण्यात फुटून बोलणं याच्यावरती अलीकडच्या कालखंडामध्ये कोणाचाही विश्वास नाही. आणि म्हणून 78 गावातनं किमान 30 ते 35 हजाराचं लीड आम्हाला मिळेल. पंढरपूर तालुक्यातून किमान 20 हजाराचं लीड मिळेल. मला खात्री आहे गेल्या वेळेच्या पेक्षा यावर्षी या 14 गावातून अधिकचं लीड दिल्याशिवाय या भागातील शोधणे मतदार शांत राहणार नाही. त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल हा विश्वास या भागातील अनेक आमचे सहकारी आहेत. आम्हाला बोलता येत नाही, करता येत नाही, चर्चा करता येत नाही, परंतु लोकांच्या मनामध्ये दादांच्याबद्दल, रणजित बबनराव शिंदे यांच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला मी खात्री देतो की उद्याच्याला आपला आमदार हा किमान 50 हजाराचं लीड घेऊन त्या ठिकाणी विजयी झालेला आहे. आणि आपल्याकडे दोन आमदार आहेत. आदरणीय दादा उद्याच्या राज्य सरकारचे सरकार बनणार. त्या सरकारमध्ये कुणाचं सरकार बनेल हे सांगता येणार नाही. या दोन्ही सफरचंदाशिवाय एक करमाळ्याचं सफरचंद आपल्याकडे आहे, माड्याचं सफरचंद आपल्याकडे आहे. 2 सफरचंद ज्या वेळेला आपल्या हातामध्ये असतील त्यावेळेला दोघाशिवाय वक्त सरकार बनणार नाही. ज्या वेळेला सरकार बनेल त्यावेळेला या भागातील विकासाची जी काय प्रलंबित कामं आहेत ती अधिकची ताकदीनं या ठिकाणी देण्याच्या संदर्भात आमचा रणजित बबनराव शिंदे कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास आजच्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. मला खात्री आहे उद्याच्या सरकारमध्ये निमगावकरांचा झेंडा निश्चितपणे आहे. आपल्याला लाल दिव्याची गाडी निश्चित मिळणार आणि या भागातील सगळ्यांचं स्वप्न, विकासाचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आजच्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. उद्याच्या 20 तारखेला 10 नंबरचं चिन्ह आहे आपलं रणजित बबनराव शिंदे. त्यांचं चिन्ह आहे सफरचंद आणि या सफरचंदाच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना विधानसभेमध्ये पाठवण्याच्या संदर्भातली अतिशय महत्वाची भूमिका, जेणेकरून या भागामध्ये तरुणांच्या हाताला काम असेल, आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीची अभ्यासिका असेल किंवा केळीवरती संशोधन केंद्र आदरणीय मामानी करमाळ्यामध्ये निर्माण केलं आणि चांगल्या दर्जाची केळी पिकवून जगाच्या बाजारातला अधिकचा पैसा या भागामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून रणजित बबनराव शिंदे यांना आपण ताकद देणं, मतदान करणं ही काळाची गरज आहे. आणि तो विश्वास मला या भागातील सर्व मतदारांनी दिलेला असल्यामुळं मला खात्री आहे आपले आमदार निवडून आलेले आहेत. आपल्या डोक्यामध्ये आता राहिले 2 दिवस सफरचंद सफरचंद एकाच छंद एकाच छंद. धन्यवाद. यानंतर बोरगाव येथील आंबेडकर चळवळीच्या वतीने दादांचा सन्मान होतो. दादांना विनंती आहे त्यांनी तो सन्मान स्वीकारावा. आणि यानंतर सन्मान झाल्यानंतर आपण अगदी आतुरतेने वाट पाहत असलेले पाणीदार आमदार, माढा मतदारसंघाचे लोकप्रिय, दानशूर, श्रीमंत, महर्षी बबनराव शिंदे यांचं मनोगत व्यक्त होईल.
आणि त्यानंतर दादांचं भाषण झाल्यानंतर सर्वांनी अण्णा कोळी आणि नाना यांच्या हॉटेलमध्ये चहापाणी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. यानंतर एकच वादा आणि एकच वादा. मोडा मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बोरगाव येथे होत असलेल्या जाहीर सभेसाठी उपस्थित असणारे प्रथमतः कैलासवासी मोहनराव पाटील यांना आदरांजली वाहतो. शिवाजीराजे कांबळे, राहुल रेड्डी, मौला चाचा पठाण, अशोक चव्हाण, कृष्णात गटके, प्रकाश साठे, सागर साठे, प्रकाश पाटील, मनोज शेळके, श्री औदुंबराव सर, प्रकाश नवगिरे, शिवाजी रेड्डी, नामदेव पाटील, संदीप गाडगे, नवनाथ पवार, अंकुश वाघ, राहुल सिंग, सुमित भोसले, अमित पाटील, अण्णासाहेब गोखरे, मोहन कांबळे, नितीन बागल, राहुल बिडवे, रावसाहेब सावंत पाटील, गोपाळ गाडगे, राहुल कटके, रामचंद्र कथरे, माऊली प्रधाने, यशवंत वाघ, अशोक कदम, जयकुमार पिचे, हरदास जवारी, यशोजी नामदार, गजानन पाटील, सागर भोसले, मारुती जोरवार, दादा चव्हाण, आनंद पाटील, दादा लाटे, अनिकेत मोठमने, सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर. कोणाचं नाव राहिलं असलं तर माफी मागो. या ठिकाणी तरुण युवक, मतदार बंधू आणि भगिनी, पत्रकार, गेल्या 15 वर्षापूर्वी माढा, माळशिरस आणि पंढरपूर असा मतदारसंघ झाला आणि गेले 3 निवडणुका मी आपल्या सहकार्याने या ठिकाणी लढवल्या. अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य या 14 गावातून मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे. त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आज आपण पाहिलं आरपीआयचे बौद्ध समाजाची सर्व मंडळी, मातंग समाजाची मंडळी, रोहिदास समाजाची मंडळी, वडार समाजाची मंडळी, वलार समाजाची मंडळी, वंचित बहुजन समाजाची मंडळी, या सर्व बऱ्याच सगळ्या संघटनांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. शेतकरी संघटना, स्वाभिमानी असेल, रयत असेल किंवा प्रहार असेल, बच्चू कडूची, या सगळ्या संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिलेला. खरं म्हणजे आपण बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की आपल्याला सगळ्या लोकांनी सांगितलं होतं, मीटिंग आम्ही घेतली आणि मीटिंगमध्ये सांगितलं होतं की मिळाल तर तुतारी घ्या, नाहीतर दादा अपक्ष उभा राहा. आणि त्याप्रमाणे आपण तुतारीसाठी प्रयत्न केला. पवार साहेबांची इच्छा असून सुद्धा त्यांना देता आलं नाही. काय झालं काय नाही ही तुम्हा सगळ्याला माहिती आहे, त्यामुळे त्यावर मी काही विशेष बोलणार नाही. या ठिकाणी आपल्याला सगळ्याला माहिती आहे की गेल्या 3-4 वर्षामध्ये मी आजारी असताना रणजित भाईंनी गावचा सरपंच म्हणून 5 वर्ष काम केलंय. सभापती पंचायत समितीचं 5 वर्ष म्हणून काम केलंय. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलंय आणि आता दूध संघाचा चेअरमन झालेला आहे. आणि गेल्या 3 वर्षामध्ये माझ्या पाठीमागं त्या 14 गावात मला वाटतं प्रत्येक गावात 2-3 वेळा तो आलेला आहे आणि ह्या भागाच्या विकासासाठी त्यांनी प्रत्येकाशी संवाद साधलेला आहे. आज त्या सभेला रणजित येणार होता, परंतु आजारी असल्यामुळं त्याला या सभेसाठी येता आलं नाही. त्याबद्दल
आपल्या सगळ्याला माहिती असावं म्हणून मुद्दा खुलासा केला. या ठिकाणी या 14 गावामध्ये, बोरगावमध्ये सगळ्यात, माळुंगमध्ये तर 37 कोटी रुपये आपण विकासासाठी दिले. आणि या सगळ्याच गावात प्रत्येक असे रस्त्याची कामं असतील 14 गावामधली, अशा पद्धतीनं पैसे विकासासाठी आपण दिले. आज या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की त्या 14 गावामध्ये गोरगरीब जनतेसाठी मी एखादं काम केलेलं आहे. माझी गाडी काच खाली करून जाते आणि कुठल्याही माणसाने हात केला तर ती जागेवर उभा. कुठल्याही माणसाचा फोन आला, दादा ही अडचण आहे, ती फोनवर न सोडवायचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे गरीबातल्या गरीब माणसापर्यंत माझा संवाद साधलेला आहे. कोणाची डीपी जळली, कोणाचं काय एमएससीबीचं काम निघालं, सातत्याने लोक फोन करतात या भागातले आणि त्यांना जे काय मला मदत करता येईल ती आतापर्यंत मी केलेली. या ठिकाणी अधिक काही सांगण्याला भाग नाही, पण समोरचा उमेदवार जरा कलाकार आहे. रणजित बबनराव शिंदे त्याची कोण आहे सफरचंद, आणि त्याच्या खालीच एक नाव आलंय रणजित भाई शिंदे, आणि त्याची कोण आहे फणस. माझी आपल्या सगळ्याला आग्रहाची आणि नम्र विनंती राहणार आहे, फक्त चिन्ह पाठ करा. आपल्या गळ्यात घातलेल्या गमजावर चिन्ह काळपट रंगाचं आहे आणि अशा पद्धतीचं चिन्ह आपल्याला तिथं सगळ्याला 10 नंबरला पटवून द्यायचं काम करायचं. माझी आपल्या सगळ्याला एकच या निमित्ताने विनंती आहे की आपल्याला एक चिन्ह पटवून देणं खरी या निवडणुकीची. कारण गेल्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं संजय मामा शिंदे यांना झटका बसला होता. 2 वर्षापूर्वी संजय विठ्ठलराव शिंदे यांची खून अमुकामो आणि संजय विठ्ठलराव शिंदे दुसरा बी त्याच गावाचा, त्याची खून अमुकामो. त्याला काही प्रचार न करता 2500 मतं पडली आणि 500 मतांनी मामा पडले. तर त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी आपल्या सगळ्याला 2 वेळा मुद्दाम विनंती करतोय की चिन्ह गटवून द्या. घराघरात आपल्या आया बहिणी, म्हातारी माणसं, बायका सगळ्याला आपण चिन्ह समजावून सांगा. चिन्ह बरोबर सांगितलं की आपल्याला हे 100% आहे एवढं मी आपल्याला. या ठिकाणी महात्मा फुलेचे पुतळ्याची काही ठिकाणी शिक्षकीकरणाची मागणी आहे. त्याही बाबतीत मी भविष्य काळामध्ये लक्ष देईन आणि जे काही या भागातले प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी म्हणून माझा प्रयत्न राहील एवढं मी आपल्याला या निमित्ताने सांगतो. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आता काही मंडळीने सांगितलं की पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्यात 100% लक्ष घालून पिण्याचं पाणी कसं वेळेवर मिळेल आणि भरपूर मिळेल त्यासाठी जे मला करणं शक्य आहे ते करीन एवढं मी आपल्याला सांगतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये काम करायचंय. माझी आपल्या सगळ्याला आग्रहाची आणि नम्र विनंती राहणार आहे की आपण त्या निवडणुकीमध्ये सफरचंदाच्या चित्रावर पुढे बटन दाबून विजयी करावं. माझं आपल्या सगळ्याला सांगणं आहे की आपण मला पाठिंबा देण्यासाठी हात वर करून टाळ्या वाजवाव्या. आभारी आहे. या ठिकाणी एकच छंद, एकच छंद, एकच छंद आपल्या सगळ्यांनी विश्वास दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्याचं
मनपूर्वक आभार मानतो आणि उद्याचा 20 तारखेला एक दिवस माझ्यासाठी द्या, 5 वर्ष माझ्याकडनं काम करून द्या, एवढंच या निमित्ताने सांगून आमचे जय हिंद. धन्यवाद दादा. यानंतर चहा पाण्याची व्यवस्था केलेल्या अण्णाचे आणि नाना यांच्या हॉटेलमध्ये चेअरमन श्रीकांत खटके यांनी तिथे चहा पाण्याची व्यवस्था केलेल्या सर्वांनी चहा पाणी घेतल्याशिवाय जाऊ नये. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक